सर मित्रांनो, तर आम्ही आता हॉटेल सोडलं आणि चाललोय पुढच्या डेस्टिनेशनसाठी आणि रस्त्यामध्ये आम्हाला मस्त चर्च दिसलं. तर आम्ही कॅब ड्रायव्हरला रिक्वेस्ट केली की आम्हाला चर्च दाखवा, आम्हाला बघायचं आहे. तर ते आम्हाला चर्चला घेऊन आले. बघा चर्चचा नजारा एकदम भारी आहे. हे बघा तुम्ही चर्च कसं आहे मित्रांनो, एकदम भारी. आता आपण वरती पण जाणार आहोत. मध्ये जर शूट करून दिला किंवा आपल्याला शूट करता आलं तर आपण नक्कीच तिथे शूट करणार आहोत. बघू शकता कसलं भारी चर्च आहे आणि मोठं चर्च आहे. आम्हाला त्यांनी सांगितलं की हे सर्वात मोठं चर्च आहे इथलं, म्हणजे ह्या गावातलं खूप मोठं चर्च आहे. आणि बघा मित्रांनो, काय भारी चर्च आहे, एकदम भारी चर्च आहे. तर मित्रांनो बघा, आणि मल्याळम मूवीजमध्ये खूप असतं म्हणे हे चर्च. याचं बऱ्याचदा इथे बऱ्याच मूवीजमध्ये ह्या चर्चची शूटिंग केली आहे असं आमच्या जितूबाईंनी सांगितलं. हे बघा ग्रीनरी पण बघा मित्रांनो, एकदम भादर वातावरण. फायनली बघा मित्रांनो, आपण चर्चच्या फ्रंट गेटला वरती आलेलो आहोत. कसलं भारी चर्च आहे बघा एकदम मित्रांनो. जे आहे हे ट्री चर्च आहे आणि आता आम्ही इथून एंट्री करत आहोत. आहे बघा, दीपा चालली आहे मध्ये मध्ये, बोलता नाही येणार, फक्त शूट करणार आहोत मित्रांनो आम्ही. चर्च आहे मित्रांनो, ट्री चर्चच्या अंदर. सुपर, हे बघा मित्रांनो, पूर्ण ट्री चर्च. त्यानंतर बघा मित्रांनो, आता ह्या मेन चर्चमध्ये आम्ही चाललो आहोत. हे मेन चर्च आहे मित्रांनो इथलं. इथे पण बोलता नाही येणार, जस्ट सायलेंट राहणार आम्ही. मित्रांनो, आता आम्ही इथं ह्या चर्चला व्हिजिट करणार आहोत. एकाच ठिकाणी सगळे. ट्री चर्च झालं, मेन चर्चला पण जाऊन आलो आणि आता ह्या बघा ह्या चर्चला आम्ही व्हिजिट करत आहोत. कसलं भारी केलं आहे ना, मस्त बनवलं आहे. कॉन्क्रीट कलरमध्येच बनवलेलं आहे. कलरिंगचं काम चालू आहे, आय थिंक तिथे कलर देत आहेत. कसलं भारी चर्च आहे बघा मित्रांनो. या इकडनं वरती जाता येतं, तिथे वरती जाता येईल आपल्याला, पण आपण आता खालूनच शूट करत आहोत. हे बघा, कारण की कलरिंगचं काम चालू आहे, मे बी ओला असू शकतं. हे बघा मित्रांनो, कसलं भारी चर्च आहे. इथं मेणबत्त्या लावल्या जातात. एक नंबर, एक नंबर. इथले आसपासचे असले भारी व्ह्यूज आहे, असले भारी तुम्ही बघू शकता. हे बघा मित्रांनो, कसला व्ह्यू आहे बघा हा तुम्ही. एक नंबर आहे. आज क्लीन आहे क्लायमेट, आज फॉग वगैरे काही नाही आहे, पाऊस पण नव्हता, त्यामुळे एकदम क्लीन क्लायमेट. हे बघा टीम प्लांटेशन, हे बघा हे टीचे झाडं आहे तिथे. एक नंबर आहे, एक नंबर क्लायमेट आहे इथे मित्रांनो. सुपर्ब से भी ऊपर.